गुड आफ्टरनून. मी डॉक्टर श्रीकांत शेळकेकर. आज आपण छातीतलं दुखणं, छातीतील वेदना, हृदयरोग आणि हार्टबर्न, हार्टबर्न अर्थात ऍसिडिटी, तर यामध्ये नेमका काय फरक आहे हे समजून घेणार आहेत. दोघांची लक्षणं जवळपास सारखी आहेत, पण त्यामध्ये फरक आहे, त्या दोन्ही आजारांमध्ये फरक आहे. हृदयरोग आणि हार्टबर्न दोन्ही छातीमध्ये वेदना निर्माण करू शकतात. हार्टबर्न हे पचनसंस्थेशी निगडीत आहे, ज्यामध्ये की ऍसिड अन्ननलिकेमध्ये चढून वर जाणे आणि छातीमध्ये जळजळ होणे, दुखणे या गोष्टीचं कारण बनतं. आणि दुसरीकडं हृदयरोगामुळे छातीतील वेदना, अँजायना, अँजायनाचा अर्थ आहे हृदयाच्या पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे, किंवा हृदयविकार अर्थात हार्ट अटॅक येऊ शकतो, ज्यामुळे छातीत दाब किंवा ताण, कधी कधी दडपणाचा अनुभव येऊ शकतो. हृदयरोग आणि हार्टबर्न, हार्टबर्न GERD या नावाने सुद्धा ओळखला जाऊ शकतो. गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतो आपण त्याला. तर यामध्ये फरक ओळखणं कठीण असू शकतं. डॉक्टरांना सुद्धा या गोष्टींमध्ये फरक ओळखणं कठीण असू शकतं. डॉक्टर सुद्धा गोंधळून जाऊ शकतात. आणि दरवर्षी 8 मिलियन लोक छातीच्या वेदनेमुळे, मग ते हृदयरोगामुळे असेल किंवा हार्टबर्नमुळे असेल, आपत्कालीन कक्षात जातात. आणि त्यापैकी अर्ध्याहून अधिक प्रकरणं हृदयरोगाची लक्षणं असली तरीही GERDचा हार्टबर्न आहे असं आपल्याला नंतर लक्षात येतं. जर तुम्ही छातीतील वेदनेचा अनुभव घेत असाल तर कारण स्पष्ट करण्यासाठी वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे. लक्षणं कधी होतात? हार्टबर्न सामान्यतः मोठे किंवा मसालेदार अन्नपदार्थ खाल्ले तर होतो. आणि हृदयरोग हा शारीरिक श्रम करताना किंवा तणावाच्या परिस्थितीमध्ये, स्ट्रेस किंवा एक्झरसाइज या कंडिशन मध्ये असेल तर मग हार्ट हार्ट रिलेटेड हा त्रास असू शकतो. आता हृदयरोगाची लक्षणं काय आहेत? तर छातीतील वेदना, दाब, चिमटीत पकडल्यासारखं अनुभव येणं किंवा मंद मंद वेदना, साधारणतः छातीच्या मध्यभागी, ज्याला आपण इपिगॅस्ट्रिक रिजन म्हणतो, तर त्या रिजन मध्ये हे दुखणं असू शकतं. आणि ही वेदना पाठीपर्यंत, खांद्यापर्यंत, गळ्यापर्यंत, हातापर्यंत पोहोचू शकते. तिथपर्यंतच मर्यादित आहे असं नाही, ही वेदना आजूबाजूला सुद्धा रेडिएट होऊ शकते. त्याचसोबत हृदयाची धडधड वाढणं किंवा हृदयाचे ठोके स्वतःला जाणवत असतील तर ते अनियमित आहेत असं जाणवणं, या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. घाम येणं एक त्यातलं महत्वाचं लक्षण आहे. त्वचा गळून पडली असं पण आपल्याला वाटू शकतं. त्यानंतर मळमळ, थोडीशी चक्कर वाटणं, अशक्तपणा या गोष्टी सुद्धा त्याच्यासोबत निगडीत आहेत. त्यानंतर श्वासोश्वासाची तुटफुट, अर्थात श्वसन आपलं व्यवस्थित चालत नाहीये, दम लागल्यासारखा वाटतोय, हे पण एक महत्वाचं लक्षण आहे. तसंच घशामध्ये जळजळ, पचनाची अडचण, आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो पेशंटमध्ये की उलटी सुद्धा असते. तर ही लक्षणं आहेत हृदयरोगाची. छातीतल्या वेदनेपासून चालू होऊन हळूहळू ते वेदना रेडिएट होणे आणि मग त्यासोबत असोसिएटेड एक इम्पेंडिंग डूम नावाचं एक लक्षण असतं, ज्यामध्ये आता फार जास्त काहीतरी त्रास होईल किंवा फार आपल्यासोबत काहीतरी विपरीत घडेल अशी एक शक्यता पेशंटला वाटू शकते. तसं पेशंट सांगत असतात की काहीतरी विचित्र मला जाणवत होतं. तर ते सुद्धा लक्षणं हृदयरोगाच्या आजारामध्ये सापडतात. मग सोबत घाम येणं वगैरे हे प्रकार आहेत. आणि हार्टबर्नची जी लक्षणं आहेत, थोडक्यात ऍसिडिटीची जी लक्षणं आहेत, तर पूर्वी सांगितल्याप्रमाणे काही खाण्यात अगोदर बदल आलेला आहे का, मसालेदार पदार्थ किंवा मोठे जाड अन्न पदार्थ खाल्लेले आहेत का, आणि मग ते तिथून चालू झालेलं आहे का, हे हार्टबर्नचं लक्षण असू शकतं. आणि अशी काही हिस्ट्री असेल आणि मग त्याच्या सोबत पुढं छातीत जळजळ होणं किंवा वेदना आहे, जी सामान्यतः हाडाच्या कण्याच्या ठिकाणाहून सुरू होते, हे महत्वाचं लक्षण आहे. असं हार्ट रिलेटेड आजारांमध्ये, हार्ट अटॅक मध्ये वगैरे सापडत नाही. त्यानंतर दुसरं आहे, वेदना गळ्यापर्यंत जाऊ शकते, खांदा गळा हातापर्यंत पसरत नाही. ही फक्त श्वसन नलिका आणि अन्न नलिका इथपर्यंतच मर्यादित आहे ही वेदना. ती हातापायामध्ये पसरलेली आहे असं होत नाही, जी ऍसिडिटीची वेदना आहे ती. त्यानंतर अन्न गिळण्याला त्रास होणे, थोडस आळस असल्यासारखं वाटणे, त्यानंतर गळ्यात कडवट चव किंवा आंबट चव येणे, आणि झोपल्यानंतर, वाकल्यानंतर, शरीराची पोझिशन चेंज केल्यानंतर ही वेदना होऊ शकते. तर हार्ट अटॅकची जी वेदना होते ती शारीरिक कष्ट झाल्यानंतर, स्ट्रेस झाल्यानंतर होते, पण ही वेदना जी आहे ती पोझिशन प्रमाणे डिपेंड आहे. झोपल्यानंतर हे थोडंसं घशात आंबट पाणी आल्यासारखं वाटणं, आणि मग त्यानंतर तोंडाची चव जाणं, घशाच्या रिजन पर्यंत जळजळ झाल्यासारखं किंवा दुखल्यासारखं वाटणं. सुरुवात ही पेडियाट्रिक रिजन पासूनच होणार आहे, पण ही लिमिटेड वेदना आहे. हार्ट अटॅकची वेदना तशी नाहीये. हार्ट अटॅकची वेदना ही बऱ्यापैकी पसरते, हातापायामध्ये जाऊ शकते, या अशा गोष्टी आहेत. तर ह्या दोन फरक आहेत.
या दोन आजारांमधले हे बेसिक फरक आहे. आता कधी शंका असेल तर काय करायचं, तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे त्या ठिकाणी मदत घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लक्षणांमध्ये गोंधळ निर्माण झालेला असेल तर वैद्यकीय मदत घेणं नेहमीच चांगलं. कारण हृदयरोग हा एक सिव्हिअर प्रकारचा आजार आहे, ज्या ठिकाणी मृत्यू इथपर्यंत सुद्धा गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. तसं ऍसिडिटीचं एवढा सिरियस हा आजार नाहीये. पेशंटचा जीव जाणं या बाबतीत विचार करणं तर तिथपर्यंतचा तेवढा सिरियसनेस या आजारामध्ये होत नाही. पण हृदयविकाराचा आजार थोडासा सिरियस असल्यामुळं अंगावर काढणे हा प्रकार होऊ शकत नाही. आपल्याला जर शंका असेल तर त्या ठिकाणी 100% आपल्याला मदत घेणं गरजेचं आहे. आता त्यानंतर पुढची गोष्ट आहे की हृदय आणि पचन संस्थेतील एकमेकांशी निगडीत संबंध काय आहे. तर पचन संस्थेतील आम्लामुळं GERD किंवा पचन संस्थेतील अल्सर, दॅट इज कॉल्ड एज पेप्टिक अल्सर सारख्या समस्यांचा जन्म होतो, ज्यामुळे पचन संस्थेच्या आंतरिक पृष्ठभागावर जखमा होतात. आणि मुख्य लक्षणं म्हणजे छातीच्या मध्यभागी किंवा पोटाच्या वरच्या भागामध्ये थोडंसं दडपण जळजळ आल्यासारखं होतं. आपण ज्याला मराठीमध्ये अल्सर्स म्हणतो. तर ते हे आजार पचन संस्थेशी निगडीत आहेत. पोटामध्ये तोंड आल्यावरती जशा जखमा होतात तशा जखमा पोटामध्ये आतड्यांमध्ये होऊ शकतात. ऍसिडिटीमुळे होणारा हा आजार आहे आणि या जखमा मोस्टली त्रास होण्यासाठी कारणीभूत असतात. पेशंटला का त्रास होतो अल्सरच्या आजारामध्ये, तर त्या जखमांमुळे त्रास होतो. ऍसिडिटीमुळे होणारे हे आजार आहेत. आणि हृदयविकाराचं तसं नाही. हृदयविकाराचे जे लक्षण आहेत हे हृदयापासून चालू होणार आहेत. पोट किंवा अन्ननलिका किंवा पचन संस्था इथपर्यंत हा आजार नाहीये. हा एक वेगळ्या सिस्टीमचा आजार आहे. मग हृदयरोग आणि पचनसंस्थेच्या संबंधाशी एक संबंधित जे जोखीम करणारे घटक आहेत ते कुठले, तर धूम्रपान, वय वाढणं आणि जास्त वजन, त्याचबरोबर अल्कोहोल इनटेक, या गोष्टींमुळे दोन्ही प्रकारचे आजार संभवू शकतात. GERD जो आहे पचन संस्थेशी निगडीत, आपण ज्याला ऍसिडिटी म्हणू, तर तो आजार धूम्रपानामुळे होणार आहे. अल्कोहोल इंटेक असेल तर तो सुद्धा आजार होणार आहे. आणि वय वाढलेलं असेल, वजन वाढलेलं असेल, त्या ठिकाणी ऍसिडिटी असणार आहे आणि सोबत सोबत या ठिकाणी हृदयविकाराचा सुद्धा धोका असणार आहे. तर हे जे कन्फाउंडिंग फॅक्टर ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी 100% वैद्यकीय मदत घेणं गरजेचंच आहे. अशा वेळेचा चेस्ट पेन, छातीतलं दुखणं आपण अंगावरती नाही काढलं पाहिजे. कुठल्याही छातीतल्या दुखण्याला ऍसिडिटी आहे इथपर्यंत आपण मर्यादित नाही राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी वैद्यकीय मदत घेऊन रूल आउट करणं, कुठला आजार नाहीये हे रूल आउट करणं गरजेचं आहे. आणि जो आजार आहे त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आता औषधांचा हृदय आणि पचन संस्थेवर होणारा प्रभाव, तर कुठल्या औषधांमुळं पचन संस्थेवर परिणाम होऊ शकतो. जनरली आपण जे पाहतो की ऍस्पिरिन आहे, इकोस्प्रिन नावाने ती गोळी मार्केटमध्ये मिळते, तर त्या गोळीमुळं अल्सर होण्याची शक्यता जास्त आहे. आणि पेप्टिक अल्सरच्या आजारामध्ये ही गोळी त्रास करते. याचं कारण असं आहे की ऍसिड सिक्रेशन ऍस्पिरिनमुळे शरीरामध्ये वाढतात आणि त्यामुळे मग छातीतली जळजळ होणं किंवा GERD रिलेटेड, पित्त रिलेटेड ज्या काही त्रास आहेत ऍसिडिटी रिलेटेड, तर हा त्रास वाढू शकतो. आणि त्यासोबतच दुसरी एक गोळी असते क्लोपिडोग्रेल म्हणून, ती क्लोपिटॅब म्हणून बाजारात मिळते, किंवा इकोस्प्रिन गोल्ड ही जी गोळी आहे तर ती कॉम्बिनेशन मध्ये ऍस्पिरिन पण आहे त्यामध्ये आणि क्लोपिडोग्रेल पण आहे. क्लोपिडोग्रेलमुळे याचं छातीत दुखणं वगैरे प्रकार होत नाहीत, पण जे काही छातीमध्ये पोटामध्ये जे काही अल्सर्स आहेत तर ते अल्सर्स, त्यातून रक्तस्राव जास्त प्रमाणामध्ये होणं, या गोष्टी क्लोपिडोग्रेलमुळे होऊ शकतात. या दोन्ही रक्तपातळ करणाऱ्या गोळ्या आहेत आणि रक्तपातळ करणाऱ्या गोळ्या या नावानेच त्या मार्केटमध्ये पण फेमस आहेत. तर ह्या दोन्ही गोळ्यांचा प्रॉब्लेम, या दोन्ही गोळ्यांचा परिणाम हा पचन संस्थेवरती होणार आहे. पचन संस्थेमध्ये अल्सर निर्माण करणे, त्याचबरोबर झालेल्या अल्सर्सचा रक्तस्राव वाढवणे, या दोन्ही गोष्टी या गोळ्यांमुळे होऊ शकतात. तर त्यावर सुद्धा आपल्याला हा एक म्हणजे या दोन गोळ्यांमुळे पचन संस्थेवर परिणाम होतो आणि या दोन गोळ्या हार्ट रिलेटेड आजारासाठी वापरलेल्या असतात. आता तिसरी गोळी आहे प्रोटॉन पंप इनिबिटर, PPI नावाने आपण ज्यांना ओळखतो, ऍसिडिटीची गोळी म्हणून ती मार्केटमध्ये बऱ्यापैकी फेमस आहे. तर GERDच्या उपचारासाठी हे औषध वापरलं जातं. पचन संस्थेतील आम्लाची पातळी कमी करणं, पोटामध्ये जे ऍसिडचं सिक्रिशन आहे हे ऍसिडचं सिक्रिशन PPI कंट्रोलमध्ये ठेवतात. कमी प्रमाणामध्ये ऍसिड पोटामध्ये सिक्रेट व्हावं हे या गोळीचं काम आहे. आणि मग त्या गोळीमुळं ऍस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेल आपण जे घेतो गोळी, ज्यामुळे पोटातला ऍसिड वाढणार किंवा अल्सरची शक्यता आणि पोटामध्ये रक्तस्राव होणार आहे ही जी शक्यता वाढणार आहे, तर या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम PPI करू शकतं. पोटातल्या ऍसिडचं सिक्रेशन कमी करणं हे PPI करू शकतं. आणि त्यातल्या त्यात पेप्टिक अल्सरचे जर रुग्ण असेल तर त्या रुग्णासाठी PPI मोस्टली दिले जातात. ज्या ठिकाणी ऍस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेल चालू आहे त्या पेशंटमध्ये
ऍस्पिरिन देणं, क्लोपिडोग्रेल देणं आणि त्यासोबत पीपीआय देणं, या गोष्टी सहसा मॅन्डेटरी आपण करतो, देतो त्या ठिकाणी, की त्या गोष्टीचा त्रास होऊ नये. आणि त्यानंतर मग GARD पचन संस्थेच्या अल्सर एकापेक्षा सामान्य असू शकतात किंवा ते थोडस कॉम्प्लिकेटेड पण आहे. पण शारीरिक श्रम झाल्यामुळे ज्या छातीमध्ये वेदना होणार आहेत त्या वेदनांकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. तर मोस्टली ह्या ज्या वेदना आहेत त्या वेदना बहुतांशी हृदयाच्या आजाराशी रिलेटेड आहेत. आणि हृदयाचे आजार हे शारीरिक कष्ट किंवा स्ट्रेस यामध्ये ते बाहेर येणारे आहेत. तर मग त्या ठिकाणी आपल्याला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. तर हे जे आपण सिमटम पाहिलेले आहेत यामध्ये ऍसिडिटीमुळे होणारे सिमटम्स आणि हृदयविकार किंवा हृदयाचा आजार यामुळे होणारे सिमटम्स, तर या दोन गोष्टींमध्ये आपल्याला डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे त्यांची लक्षणं वेगळी आहेत, त्यावरती थोडंसं आपण बारीक लक्ष ठेवलं तर लक्षात येईल की नेमके कुठल्या आजाराचे कुठले लक्षणं आहेत. तर हार्टची लक्षणं वेगळी आहेत आणि ऍसिडिटी रिलेटेड, GARD रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांची लक्षणं वेगळी आहेत. त्यानंतर पेशंट कुठली औषधं घेतात, काय करतात, त्यावरती पण हे ऍसिड सिक्रेशन वाढेल का किंवा त्यावरती पेशंटला त्रास वाढेल का. आणि त्या ठिकाणी दुसरे अजून कुठले कन्फाउंडिंग फॅक्टर आहेत का, दॅट इज धूम्रपान आहे, स्मोकिंग, बिडी असेल, सिगरेट असेल किंवा अजून दुसरे कुठले स्मोकिंग असेल, त्यानंतर अल्कोहोल आहे. तर या गोष्टींमुळे सुद्धा ऍसिडिटीची शक्यता वाढू शकते. या गोष्टींमुळे सुद्धा हार्ट अटॅकची म्हणजे हृदयरोगाची सुद्धा शक्यता वाढू शकते. तर हे कन्फाउंडिंग फॅक्टर आहे. तर अशा कुठल्याही कंडिशन मध्ये जर पेशंटला छातीत दुखणं, छातीतला त्रास होत असेल तर कन्फ्यूज न होता डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. काही आजार जे ऍसिडिटी रिलेटेड आहेत, ती आजार जर समजा ट्रीटमेंट साधे पीपीआय घेतल्यामुळे किंवा ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्यामुळे जर छातीतलं दुखणं, छातीतली जळजळ कव्हर होत असेल तर आपण त्याला ऍसिडिटी रिलेटेड असं म्हणू शकतो. अदरवाईज जर आजार हा कव्हर होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला रूल आउट करणं आजार गरजेचं आहे. हार्ट अटॅक हा सिरियस आजार असल्यामुळं आणि ऍसिडिटी सारख्या छोट्या आजाराच्या लक्षणांमुळे दुर्लक्ष होऊ नये म्हणून हार्ट अटॅक कडे लक्ष देणं गरजेचं आहे. एक साध्या ECG वरती आपल्याला सिरियल ECG केल्याच्या नंतर आपल्याला हे लक्षात येईल की हार्ट अटॅक आपण रूल आउट केलेला आहे म्हणून. आणि ऍसिडिटीचा जर त्रास असेल तर त्या ठिकाणी पीपीआय असेल किंवा ऍसिडिटी रिलेटेड कुठल्या गोळ्या असतील तर त्या गोळ्यांवरती आपण हा आजार अं, आपण कमी करू शकतो. पीपीआय बऱ्याच वेळेला कंटिन्यू ठेवावे लागतात, 2 महिने 3 महिने. अल्सरचा जर आजार असेल तर त्या ठिकाणी हे ठेवायची गरज पडते. तर मग त्यावेळेला आपण त्या गोळ्या कंटिन्यू करून आणि सोबतचे जे काही कन्फाउंडिंग फॅक्टर्स आहेत, स्मोकिंग किंवा अल्कोहोल रिलेटेड कुठले आजार असतील तर ते आपण क्लिअर करून त्या आजारांवरती आपण कंट्रोल मिळवू शकतो. मी परत सांगतो, मी डॉक्टर श्रीकांत शेळकेकर. आपण आत्ताच माहिती घेतलेली आहे. छातीतलं दुखणं दोन कारणामुळं, हार्ट अटॅकमुळे होणारं कारण वेगळं आणि ऍसिडिटीमुळे होणारं कारण वेगळं. तर त्या दोन्ही कारणाला आपण रूल आउट केलेलं आहे आणि कसं रूल आउट करायचं, कुठे डॉक्टरची मदत घ्यायची हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद.